नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर गांगण या यूट्यूबच्या चित्रफितीच्या माध्यमातून मी आपलं स्वागत करतो। म्हटलं आज गणपतीसाठी गावाला जाण्याचा योग आला, तर पनवेलला मी थांबलोय। तर पनवेलवरून असं मला वाटलं की आपण आपल्या कोकणातला गावी जाण्याचा प्रवासाचा एक छोटासा व्हिडिओ यूट्यूबवर टाकावा। हा माझा भाऊ समीर गांगण। तर चला आपण पण माझ्याबरोबर ह्या कोकण प्रवासाचा आनंद घेऊया। पाहूया पावसाळ्यात रस्त्यांची काय अवस्था आहे आणि आपला प्रवास कसा होणार आहे। त्या प्रवासात असलेला हा छोटा नाव काय रे बाळा तुझं? हा थर्व। चला हे जाणार आहेत कणकवलीला। आकाशात दाटलेले काळे कुट्ट ढग आणि आजूबाजूचा हा हिरवा निसर्ग हे आहे कर्नाळा अभयारण्य। आता आपण प्रवेश करत आहोत कर्नाळा अभयारण्य। अभयारण्यातील जंगलात उंच डोंगरावर दिसणारा सुटका आणि त्याच्या बाजूला तटबंदी असलेला हा कर्नाळा किल्ला। गणपतीसाठी आपण कुठे चाललोय? तुझं गाव मालवण का? तुला कसं वाटतं रे गावाला? छान वाटतं की? आणि मस्त। अरे छान, भरपूर मजा ना? हो आई पप्पांबरोबर पण। हो 100 रुपयाला असेल, इकडे 115 रुपयाला विकतात। याला म्हणतात कटे, दिसत पण आहेत। आतापर्यंत मुंबई ते आम्ही आता नागोठण्याच्या जवळ आलो। प्रवास तसा सुखकर झाला आहे। काही ठिकाणी अजून रस्त्यांची कामं आहे, तर म्हटलं आता थोडा चहा घ्यावा। प्रवासाचा सीन घालवण्यासाठी मस्त गरम गरम ब्लॅक टी। एवढं कळलं की प्रवासाचा सीन देखील जातो आणि परत प्रवास करण्यासाठी एक नवा उत्साह आहे। नागोठण्याच्या पुढे आणि कोलाडच्या आधी ट्रॅफिक जाम झाल्यामुळे रोह्या मार्गे कोलाडला जाण्याच्या मार्गावरून आमचा प्रवास सुरू झाला। पावसाळ्यातील कोकणातील हा हिरवा निसर्ग पाहून आपल्याला नक्कीच हे गाणं आठवत असेल ना? हिरवा निसर्ग हा भवतीनं जीवन सफर करा मस्तीनं, मनसर्गम छेडा रे जीवनाचे गीत गारे गुणगुणारे। हे तर ठीक, पण कोकणातील रस्त्यांची अवस्था बघताना काय हालत होते ते आपल्यालाच माहित आहे। अरे बेंगुरला वगैरे साईडला जातो ना, तेव्हा असेच रोड आहे। हे खरं आपण रोह्याच्या आतमधून गावातील आतला रस्ता त्यांनी आपण प्रवास केला ना, तर खरंच की आपल्याला कोकणात निसर्ग सौंदर्य काय आहे हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येईल। रोह्यावरून आता आपण आलो कोलाडला। हा कोलाडचा बाजार। इको संघटना बॅकग्राऊंडला आवाज दे। कोलाडवरून इंदापूरला जाताना वाहनांच्या या लांबच लांब रांगा।
मीरा रोडवरून बरोबर 6ला निघालेलो आणि आत्ता 2:30 वाजता आहेत, अजून इंदापूर आलेलं नाही. असं हे मुंबई गोवा हायवेचं ट्रॅफिक. काय करणार, भूक लागले तर म्हटलं जेवून घेऊ. इंदापूर जवळील हॉटेल कोल्हापूर. मुंबईवरून गावी जाताना गाडीमध्ये मात्र वेळ जेवढा झाला ना, त्याहीपेक्षा कमी वेळ आमचं जेवण यायला झाला. काय हरकत नाही, भूका लागलेली आहेत. आता पटापट जेवून घेऊया. अथर्व छान आहे. अरे वा, लहान मुलं खुश असली की मग काय प्रवास एकदम मस्त वाटतो. चला तर मंडळी, पोटपूजा तर झाली. आता पाहूया या मुंबई पुण्याच्या आपल्या मुंबई गोव्याच्या रस्त्यावरनं आपण आपल्या निश्चित स्थळी केव्हा पोहोचतो ते त्या गणरायालाच माहिती. गणपती बाप्पा इंदापूर मार्केट. आत्ता वाजले आहेत 4:17. अथर्व आमच्यावर आहे. तो आपलं थोडंसं या प्रवासात मनोरंजन करून दाखवणार. हिम्मत नाही मानायची, कसं ना कसं पोचतो आणि आपण पोचलो तर आपण कधी तिकडून निघतो. पण असं आपल्याबरोबर अशी लहान मुलं असली तर त्यांच्याबरोबर मजा करत हसत खेळत आपण आपल्या प्रवासाचा शीन घालू शकतो आणि आपला प्रवास अगदी आनंदी आणि खेळकर होतो. इंदापूरच्या पुढे मात्र रस्ता चांगला मोकळा आहे. आपण आलो आहोत आता माणगाव बाजार. महाड, म्हसळा, श्रीवर्धन आणि दिघी बंदर या ठिकाणी जाणारा हा फाटा आहे. मध्ये फार थकवा झाला. अजून आम्ही आत्ताचे पोलादपूरला येतो. 6 वाजता. कशेडी घाट. कशेडी घाटातनं आपण थोडे पुढे आलो तर डाव्या हातालाच कशेडी बोगद्यात जाणारा हा रस्ता. बराच पुढे येऊन आलो. कंटाळा आला. आता काय कसं असतो प्रवास. कशाला चालू केलं होता तो बरं होतं रोड. चला बोगद्यात तर आपण आलो. तर पाहूया की बोगद्यातील हा प्रवासाचा अनुभव पहिल्यांदाच.
कोकणातून सुखरूप प्रवास झालेला आहे. खेडपर्यंतच यायला आम्हाला रात्रीचे 8 वाजले. खेड भरणा नाक्याच्या पुढे भोसते घाट व परशुराम घाट वाहतुकीने जाम झाल्यामुळे वेरळ खोपी फाट्यावरून खोपी धामणन मार्गे चिपळूण लागले. पुढे संगमेश्वरून देवरुख मार्गे साखरप्या मार्गावरून आमचा रात्रीचा प्रवास झाला. हा इथं पाचल दुसरा बाजू बरोबर पण तो झाला या काळ वेळ फाका वेळ रिंगणे पाचल मार्ग. काय करतो बँकेत कोकणातील पहाटे पडलेलं हे धुकं आणि धुक्यात हरवलेली ही वाट. हा आला ओणी पाचल मार्ग. चला मंडळी, हे पाचलची बाजार. मीरा रोडवरून काल सकाळी 6 वाजता कोकण प्रवासाला म्हणजे गणपतीसाठी निघालो. तो आत्ता सकाळी दुसऱ्या दिवशी 6 वाजता आपण पाचल बाजारपेठेत आलो. त्याचा हा 24 तासाचा प्रवास गणपतीच्या कृपेने आमचा बऱ्यापैकी झाला असं म्हणायला काही हरकत नाही. वाटतंय की नाही हरगळ श्वास किती क्लीन आहे हवा. तर मित्रांनो, 24 तासाच्या मीरा रोड ते करक हा प्रवास आमचा संपन्न झालेला आहे.